आणि सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पोहोचतात आणि मोदींचा त्यांच्याकडून सध्या गौरव केला जातोय, सन्मान केला जातोय, त्यांची भेट घेतली जाते। दिल्लीतील भारत मंडपम इथे एनडीएची बैठक पार पडते आहे आणि या बैठकीआधी आता विविध राज्यातले प्रतिनिधी असतील, मुख्यमंत्री असतील, हे सगळे जण आता ऐतिहासिक कामगिरीबद्दल नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतायत, त्यांची भेटही घेतायत। आज दिल्लीतील भारत मंडपम इथे एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। एनडीएच्या नेत्यांकडून मोदींचा गौरव देखील करण्यात येतोय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता या बैठकीमध्ये सध्या त्यांचा सन्मान करण्यात येतोय, त्यांचा गौरव करण्यात येतोय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याशिवाय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील पोहोचलेले आहेत। तर भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, त्यासोबतच चंद्राबाबू नायडू, आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील आपल्याला या एनडीएच्या पक्षाच्या बैठकीपूर्वी पाहायला मिळाल्या। तेव्हा सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून मोदींनी पूर्ण केलेला आहे। नेहरूंचा जो विक्रम होता तो मोडीत काढलेला आहे आणि सर्वाधिक पंतप्रधानपदी त्यांनी अर्थातच राहिल्यानंतर आता एनडीए जो एक अलायन्स आहे, याच अलायन्सतर्फे आता नरेंद्र मोदींची सध्या त्यांच्याकडून त्यांचा सन्मान केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना भेट दिलेला आहे। विविध राज्यांचे एनडीए शासित जी राज्य आहेत, ज्या ज्या ठिकाणी भाजपचे असतील किंबहुना एनडीएचे मुख्यमंत्री असतील, अशा राज्यातले सगळे नेते देखील मोदींची भेट घेत आहेत। त्यांना आपल्या राज्यातील विविध ज्या गोष्टी आहेत त्या भेटवस्तू म्हणून देत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आता गणपतीची मूर्ती मोदींना भेट दिलेली आहे। तर रामदास आठवले यांनी देखील भगवान बुद्धाची मूर्ती दिलेली आहे। एनडीएतला घटक पक्ष आहे रामदास आठवलेंचा रिपाई। प्रत्येक राज्यातील जी विविध भेटवस्तू आहे ती देऊन मोदींचं अभिनंदन त्यांच्या कामगिरीबद्दल केलं जात आहे।